उत्तराखंडच्या उंच हिमालयीन भागात बर्फवृष्टी आणि पावसामुळे कडाक्याची थंडी जाणवते। काश्मीरमध्ये मोसमातील ही पहिली बर्फवृष्टी झाली। काश्मीर खोऱ्यातील भद्रवाह येथे चालू मोसमातील पहिली बर्फवृष्टी झाली। श्रीनगरचं आकर्षण असलेला दल लेक देखील आता गोठायला सुरुवात झाली आहे। काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू असल्याने सामान्य जनजीवन सुद्धा विस्कळीत झालंय। काश्मीरमधील सर्व प्रकारच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय। वाहतूक सुद्धा बंद पडली आहे। रोहतांग मनालीमध्ये देखील तुफान बर्फवृष्टी सुरू असल्याची आपण ही दृश्य आपण ड्रोनच्या माध्यमातून पाहू शकतोय। तर आपण सध्या 5 दृश्य पाहतोय। जम्मू काश्मीर मधल्या भद्रवाह खोऱ्यामधली ही दृश्य आहेत, दल लेक मधली दृश्य आहेत, मनाली मधली दृश्य, श्रीनगर मधली दृश्य आहेत, रोहतांग मधली दृश्य, हिमाचल प्रदेश मधल्या दृश्य आहेत, ज्यामध्ये थंडीचा जास्त प्रमाण आपल्याला पाहायला मिळत आहे। तुफान अशी बर्फवृष्टी या ठिकाणी पाहायला मिळते। तर आपण पाहतोय जे दल लेक आहे ते गोठलेलं आहे। जोरदार बर्फवृष्टी या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्या बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक सुद्धा या ठिकाणी एकवटलेले आहेत। ही 5 दृश्य जम्मू काश्मीरमधली 5 दृश्य, दल लेक, भद्रवाह खोरं, मनाली, हिमाचल प्रदेश या ठिकाणची दृश्य आहे। ड्रोनची दृश्य आपण काहीशी पाहू शकतो। खरं तर बर्फवृष्टीमुळे जम्मू काश्मीर सुद्धा गोठलेला आहे। 50 वर्षांनंतर ही कडाक्याची थंडी जम्मू काश्मीरमध्ये पाहायला मिळते। दल सरोवर चांगलं गोठलेलं आहे। हिमालयाच्या उंच शिखरांवर या ठिकाणी बर्फवृष्टी सुरू आहे आणि त्यावेळची ही दृश्य आपण ड्रोनच्या माध्यमातून काहीशी पाहू शकतोय।